संपत्ती निर्माण करण्यासाठी सर म्युच्युअल फंडच का? अगदी बरोबर प्रश्न तुम्ही विचारला. आता पहिली गोष्ट आहे, अनेक ॲसेट क्लास आहेत. म्हणजे तुम्हाला हे पण माहिती आहे की रिअल इस्टेट पण आहे, गोल्ड पण आहे, लिक्विड गोष्टी आहेत, काही बँकांमधल्या मुदत ठेवी आहेत आणि म्युच्युअल फंड पण आहेत. आता शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याची खूप लोकांना क्रेज असते, कारण त्यांनी ना खूप सुरस आणि चमत्कारिक कथा ऐकलेल्या असतात की ह्या कंपनीचा MRFचा शेअर आहे, तो काही वर्षांपूर्वी त्याची किंमत एवढी होती ना, आता त्याची किंमत काही लाखात 1.5 लाखाच्या दरम्यान वगैरे अशा पद्धतीनं बोललं जातं. किंवा या शेअर ज्यांनी घेतले होते तो करोडपती झाला किंवा अब्जावधी रुपये त्याच्याकडे आले. ह्या सुंदर आणि सुरस कथा नेहमी ते ऐकत असतात आणि समाजामध्ये त्याची मोठ्या प्रमाणात चर्चा होत असते. पण सगळ्यात महत्त्वाची बाब काय आहे की शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं वाईट आहे असं मी सांगणार नाही, परंतु ते एवढं सोपं आहे असं पण नाही आहे. पहिली सगळ्यात महत्त्वाची बाब की तुम्ही स्क्रीनसमोर तुमचा अभ्यास किती आहे, स्क्रीनसमोर तुम्ही दररोज 7-8 तास आहात का, तुमचा त्याचा अभ्यास आहे का, एखादा शेअर आहे त्या कंपनीचा ताळेबंद तुम्ही वाचलेला आहे का, जागतिक परिस्थितीचा जो परिणाम होणार आहे शेअरच्या किमतीवर ती तुम्हाला माहिती आहे का, त्याच्यानंतर ज्या कंपनीचं भविष्यकालीन विजन काय आहे, ती कंपनी डेप्ट फ्री आहे का, लोन फ्री आहे का, त्यातल्या अंतर्गत न्यूज तुम्हाला मिळत आहेत का. तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जर नकारार्थी येत असतील तर माझं म्हणणं असं आहे की बिलकुल शेअर मार्केटमध्ये डायरेक्ट स्टॉक घेणं हा जो प्रकार आहे तो करायला नाही पाहिजे.